यात दुसऱ्या डॉक्टरांचं रेफर लेटर सुद्धा आहे. मग यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे का नाही नेलं काकींना? नेलं असतं ना तर काकी 100% वाचल्या असत्या. म्हणजे इतकी वर्ष झाले पाणी याच घरात मुरते. पियू, अगं काय करतेस ती फाईल घेऊन? काही नाही, ती बाबांची पेटी आवरून ठेवत होते. त्याचा ती आवरेल की. होय अगं पिऊ, अगं त्यांचा जीव अडकलाय का या पेटीत? त्यांनी सगळ्या गोष्टी लई सांभाळून ठेवल्यात बघ. आई, अहो तुमच्यासमोरच विचारलं की, ते मला म्हणाले आवरून ठेव म्हणून. अगं ते करतील की. तू तू ये जरा, मला मला मदत कर. ये हे राहू दे असंच, जातो. काय हो सरकार, काय झालं? तुम्हाला काय अडचण आहे का? मला कसली आली ही अडचण? नाही, तुम्हाला खूप घाम फुटलाय ना? हे अगं केवढा उकडा वाढलाय यावर्षी. लयच घाम येतोय. हो. तू तू चल, ये माझ्या बरोबर. पिऊ, मला बोलायचं तुझ्याशी. ये. काय रे, काय झालं? अगं चल तर सही, मग सांगतो तुला. चल. काय चाललंय यांचं? काय माहित पिऊ, कशाला म्हणून या पेटीत डोकं खुपसून बसलेली कोणास ठाऊक. सुजानं काही सांगितलं तर नसेल ना तिला? सुजाच्या पोटात राहतं का काय? सांगितलं असेल. नाही तर काय. तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर अर्जुन आणि विनू भाऊजींना सगळं सांगून टाका बघू. काय वहिनी, काय सांगून टाका म्हणताय तुम्ही? अरे ते अमोलच्या नावाने एखादी एफडी करायची लगेच असं आपण म्हणत होतो रे. आपण का रे? अहो ते बरं पडतं ना भाऊजी. आता पोरं सांभाळायची म्हणजे सोपं आहे का? हा, पर ते आप्पीन अर्जुन बघून घेतील की त्यांचं ते. नाही ते खरं आहे तुमचं, पण अहो आपण आजी आजोबा म्हणून करूयात की. हा, तेच बोलायचं होतं मला तुझ्या बरोबर. बरं करूयात. पर दादा, संकल्पचं काय झालं रे? याड लागलं. डॉक्टर तर म्हणत होते लवकरात लवकर हलवा येड्याच्या इस्पितळात म्हणून. हा, ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. मला भाऊजींच्या आईची फाईल सापडली. कसली फाईल? दवाखान्याची फाईल. त्यात स्पष्ट लिहिलंय की त्यांच्यावर जर उपचार केले असते तर त्या वाचल्या असत्या. काय बोलती पिऊ? हो. बेस्ट 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 पिऊ. पण सरकारने हा पुरावा मागा का ठेवला होता? आणि त्यांना असं वाटलं की बाबांच्या पेटीत कोण बघायला जाणार आहे किंवा बाबांना काय करणार आहेत ती कागद. हा, असं असू शकता. मी काय म्हणते, भाऊजींना दाखवायची काही फाईल. आता फक्त फाईल नाही दाखवायची. हा पेन ड्राईव्ह बंट्याच्या घरून आणलाय मी. यात सरकारांचा व्हिडिओ आहे ज्यात त्यांनी स्वतः त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली. काय सांगतो सुजय? पण तू चेक केलंयस का? अगं मनी मावशीने सांगितलं होतं मला, तिकडून तर घेऊन आलोय. मग एकदम खात्रीशीर असणार. मग चल दाखवू सगळ्यांना. सुजय तू दरवेळी अशी घाई नको करत जाऊस रे. नाही पिऊ, आता नाही तर कधीच नाही. सुजय हे बघ, दाखवायचा पण असं नाही. अप्पींनी एवढी मोठी गोष्ट भाऊजींपासून लपवून ठेवली आहे. तिच्या तत्वांमुळे तुझा चालू प्रोजेक्ट थांबला. तिच्या तत्वांमुळे आपली सगळी स्वप्न मोडल्या गेली. पण स्वतः मात्र खोटं बोलून, तत्व मोडून स्वतःचा संसार ती नीट करते. अगं म्हणून तर म्हणतोय मी, आता सगळ्यांना दाखवून विषय संपून टाकू ना. तुझे सगळ्यांना दाखवून काहीच उपयोग नाहीये. अप्पीचा खरा स्वभाव आता मला कळालेला आहे. तिचा हा दुटप्पीपणा आहे ना, हा भाऊजींना सुद्धा दिसला पाहिजे. अगं नंतर अर्जाला कळलंच की. तुझे तेच सांगते, नंतर कळून काहीच उपयोग नाहीये. सगळ्यांच्या समोर कळलं पाहिजे. नंतर जर कळालं ना तर अप्पी भाऊजीने एकट्यात व्यवस्थित गुंडाळू शकते. आपण तिला तो वेळ द्यायचा.
आलं लक्षात? हा आलंय लक्षात. बरोबर बोलली तू. लयच उशिरा झालीच का? आलं पण बघ की एवढं फिरून आला तरी झोप कुठे येते त्याला. चला आलो आपण घरी. अरे सुजा वहिनी कशी झाली डेट? अगं पिवताई खरंच खूप छान झाली डेट. दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. मग त्या दीप्यानी आणि चकुलीने असली लाइटिंग केली होती. आणि जेवण काय पे खरंच ग एवढं छान बनवलं होतं ना सगळंच भारी. अरे वा मस्तच. बर चला आता घरात चला, मला तुम्हाला सगळ्यांना एक व्हिडिओ दाखवायचा. व्हिडिओ कसला ग? आम्ही तयार केलाय. तयार केलंय सुजा खरंच? हो तर सगळेच आहेत त्या व्हिडिओ मध्ये. म्हणजे कुणासाठी? परवा घर आवरताना ना मला एक आपली फॅमिली फ्रेम सापडली नाही का, मनी मौशी असताना काढली होती ती. तर मी सुजयला म्हटलं की आपण परत फोटो काढूयात नवीन नाही का. तर सुजय म्हणला नवीन कशाला फोटो काढायचे, आपले जे आहेत ना त्याचा एक छान व्हिडिओ करूयात. एक नंबर. म्हणजे फॅमिलीचा व्हिडिओ बनवलाय. मग तर बघायलाच पाहिजे. या चला. या या चल. चला चल. या या या. काय रे सुजा, काय करतोयस? थांबा सरकार, सांगतो की. दादा वहिनी. अगं ते हे असणार आहे, त्याचा आपल्या फॅमिलीचा फोटो असेल, ते एकत्र केलेला व्हिडिओ असणार. हे ते आणि काय असतं? अहो आई, आपल्या सगळ्यांचे फोटो असतील, त्याचा व्हिडिओ बनवला असेल तिने. बघूया. होय. यार पण नेमकं काय दाखवणारच काय तू? आवाज जरा धीर घ्या सरकार, दाखवतो की. आपे तू सुरू कर तर. जाऊ मी. अगं कर कर धर, पकड पकड. हा अरे आता मी जे काही जी भोगतोय ती मी केलेल्या पापाची फळं आहेत. पापाची फळं म्हणजे? त्या सरकारनं आजवर जे काही मिळवलंय ते चांगल्या मार्गानं नाही मिळवलं. अनेक लोकांची हाय त्याला लागलीये, कित्येक लोकांचं तळतळाट लागल्यात. त्या विद्याला आणि त्या अर्जाला त्यांच्या हक्काचं जे आहे ना, अजिबात नाही बरं का. मी काकाला आणि अर्जाला काहीच मिळू देणार नाहीये. तुझ्या अरे त्या अर्जाच्या आईचा तळतळाट लागलाय रे. विण्या काका. बाबा हो. गेलीस का काशी? कशासाठी? तरी मला वाटत होतच. अर्ज्या, बघितलं का नीट? का लावू परत? सुजय, भास्कर, कशावरून सरकार खरं बोलतायत? अहो तुम्ही काहीतरी बोला की, काय झालंय तुम्हाला? बाबा. एकदा ही फाईल पण बघा. ह्याच्यात स्पष्ट लिहिलंय की दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तर वर्षा काकी वाचल्या असत्या. पण सरकारांनी पैशासाठी ते होऊ दिलं नाही. त्यांच्या पैशाच्या हव्यासा पायी तुम्ही तुमची आई गमावून बसली. आज जर वर्षा काकी असल्या असत्या ना
तर त्यांनी तुमचं लग्न बघितलं असतं, तुम्हाला वाढताना बघितलं असतं, तुमची बायको, तुमचं मूल सगळं बघितलं असतं. पण आज वर्षा काकी आपल्यात नाही, त्याचं एकमेव कारण आहे सरकार. पिऊताई, अगं तू का केलं साधताई? अगं मग कोणीतरी केलं पाहिजे ना. अर्जुन बाळा, ह्या भीतीपायीच ते इतके दिवस काय बोलले नव्हते रे. ए आई, अगं जरा तरी काय वाटू दे, जरा तरी. आजवर तू यांचं सगळं पदरात घालत आले ना, म्हणून झालंय ही. आता सरकारने जे केलंय त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. अर्जुन, विनय काका, अरे बोला ना काहीतरी. बाबा, अहो काहीतरी बोला की हो तुम्ही. दादा दादा काय म्हटले डॉक्टर? विनया, डॉक्टर म्हणाले की काही उपयोग होणार नाही. आता फक्त 2 दिवसाचाच मुद्दा आहे. आपण तिला मुंबईला घेऊन जाऊ. विनया, विनया वाटेल ते करू. माझा तुझ्यावर लई विश्वास आहे. तुला जरा जरी शक्यता वाटली असती ना तरी तू असं बोलला नसतं. मला माहिती आहे रे दादा. मागावायचा. एवढी मोठी चुकी, एवढी वर्ष आमच्यापासून लपून ठेवलं. हप्पे, 1 तास तरी झाला का ग? आपण बोलत होतो, घरातलं सगळं चांगलं झालंय, मागचे सोन्याचे दिवस परत आले. हे बघायचं होतं. बाळा बिळा म्हणायचं नाही मला, हक्क नाही तुला तो. अर्जुन, असं एवढं चिडू नकोस र. चिडू नको. माणसाकडे बघ, बघ या माणसाकडे. आयुष्यभर जीवापाड प्रेम केलंय बायकोवर, जीवापाड. दादा, किती 20 वर्ष झाली कायला जाऊन? 20 वर्ष. आज पण माझा बाबा बाळाकडे बघतो, रात्री गप्पा मारतो आईशी, मग झोपतो. एवढा जीव लावतो आईवर माझ्या तो. हा भाऊ, सख्खा भाऊ, हा स्वतःच्या भावावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला या माणसानी. हे बळ दिलं सरकार? हो, हे बळ दिलं वय. रोज उठून सकाळ संध्याकाळ तोंडात एकच, अर्जा ही पाहिजे होती रे. का दादा घर सोडून गेला, घर सांभाळायला ही पाहिजे होती. आप्पी आता आई होणार आहे, आप्पीला सांभाळायला ही पाहिजे होती. लय काळजी घेतली असती यार. रोज 100 वेळा बोलतो ना बाप माझा. तुम्हाला पण बोलला असेल की नाही ना पाझर फुटला, नाही ना फुटला पाझर. एवढे वर्ष गप बसला सरकार तुम्ही. अर्ज्या, आणि हा व्हिडिओ मनी मावशीकडे होता बरं का, म्हणून बाहेर आलाय. आणि इतके दिवस मनी मावशी हाच व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करत होती. अर्जुन, ऐक तू, हे बघ जरा शांत हो, आपण बोलूया. काय बोलू नको तुम्हाला. असलं असतं वे, असलं असतं. कोत्ता मला मामन जाऊ, किती वेळा झालं काही बोलत नाहीयेत. मामनजी बोला ना. अहो बाबा, बोला की हो काहीतरी तुम्ही. अरे दादा, माझा जीव मागितला असता तर असं तसं दिला असता की रे. अरे माझा जीव घ्यायचा होता, पण तिच्या संग असं.
माफ कर अर्जुन, लई मोठी चूक घडली माझ्या हातून. चूक नाही, खून. अर्जुन अरे अरे काय बोलतोयस तू? हो, खून केला या माणसाने माझ्या आईचा पैशासाठी. आयुष्यभर माफ नाही करणार तुम्हाला मी सरकार या गोष्टीसाठी. तुमच्या जागी दुसरा कोण असतं ना, हितच जमीन फाडून जित्ता काढला असता त्याला. पण करणार नाही मी, कारण ह्या माणसानी ज्याला तुम्ही फसवलंय ना, त्या माणसानी संस्कार केलेत माझ्यावर. मला शिकवलंय कसं वागायचं ते. अहो निदान भावाचा तरी विचार करायचा ना सरकार. त्या माणसाने कधी ह्या घरात स्वतःचा हक्क मागितला नाही का? तर माझा भाऊ माझ्या पाठीशी उभा होता जेव्हा माझी बायको मरणाच्या दारात उभी होती दवाखान्यात. हे समजत आलं आयुष्यभर हा माणूस, म्हणून कधी हक्क मागितला नाही स्वतःचा. आणि तुम्ही काय केलं? काय केलंय? नीचपणाचा कळस आहे तुम्ही. माझ्या आईला मारलं ती मारलं, या माणसाला आयुष्यभरासाठी घरगडी करून ठेवला वय. कधी सांगावंसं नाही वाटलं? आयुष्यात कधी सांगावंसं वाटलं नाही का? तुमच्यासारख्या नीच आणि कपटी माणसाच्या घरात आहे ना, एक क्षण पण राहणार नाही मी. अर्जुन अरे असा विचार नको करूस, चुकीचं आहे हे. अनार्जा, इतकी वर्ष सरकार तुमच्यावरच डाफरत होते रे. खरंच सरकार, मला कसं राहू वाटलं इतक्या दिवस घरात. आणि मामंजी आणि भाऊजींच्या डोळ्यात डोळे घालून कसं बोलू शकलात तुम्ही? कारण ते माणूस नाहीयेत, हैवान आहेत, हैवान. घरातल्या सगळ्यांची वाट ह्यांनीच लावली आहे. अर्जुन बाळा, मी पाहिजे तर माफी मागते तुझी. तू कशाला माफी मागते? तुझं काय चुकलं सांग ना मला. ह्यांच्या तोंडावर सांगतोय मी आत्ता इथं, मी आणि कदम ह्या घरात राहणार नाही म्हणजे नाही. मी तुम्ही का बसावं? काय बोल नका तुम्ही. मी प्रायश्चित्त करायला तयार आहे. तुम्ही जी द्याल ना ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. मी या घराच्या बाहेर जातो रे, मी कायमच जातो रे. पण तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. अर्जुन, मीर, हेच तुझं प्रायश्चित्त आहे की तू खून आहेस म्हणून तुला या 4 भिंतीत जगावं लागणार. कारण या घराच्या भिंती माझ्या बायकोच्या रक्तानं लिंपलेल्या हे तुला माहित आहे. आम्ही हे घर सोडून जाणारच. तुझा माझा संबंध संपला. अप्पे, तू मी अमोलन कदम आत्ताच्या आत्ता अंगावरच्या कपड्यात सकट घराच्या बाहेर पडतोय. अर्जुन, अप्पे मी काय म्हणतोय ते ऐक, बाकी सगळं नंतर बोला. पण अर्जुन माझं ऐक. अप्पे मी काय सांगतोय कळत नाही का तुला? तुला कळत आहे का अर्जुन? आपण असं घरातून नाही निघू शकत. माझं ठरलंय. मी नाही येणार.